and run through the presentation as early as possible, trying to convey to the point काय म्हणायचं आहे आपल्याला. या हा एक दुसरा प्रोजेक्ट आहे, तो टनेलचा आहे. सॉरी, ते मागे जावा. हा जो एक टनेल आहे, हा एक टनेल इकडे सुतारदारा कोथरूडवरनं येणार आहे. तो 960 मीटरचा आहे, 960 मीटर, 4 लेन, 24 मीटर, फूट नाही. हा इकडे पंचवटी पाषाणला येणार आहे. आणि दुसरा रस्ता, हा दुसरा एक बोगदा गोखले नगर मधून जो येणार आहे तो 560 मीटर आहे. इट इज ऑल्सो 24 मीटर वाईड, 4 लेन आहे, 2+2. तो इथं कल्मिनेट होणार आहे. आणि हे दोन्ही रस्ते इथे जॉईन झाल्यानंतर या टेकडी, हे जे बॉटल ग्रीन दिसते, हे सगळी फॉरेस्ट एरिया आहे. या फॉरेस्टला कट करून कापून हा रस्ता इथे जाणार आहे. हा एक त्याचा फाटा पाषाण रोडला जॉईन होणार आहे आणि दुसरा फाटा या इथं हिल स्लोप जो आहे, नॅशनल NCL ची हाऊसिंग कॉलनीच्या मागणं, लॉयलाच्या शेजारनं हा सगळा हिल स्लोप जो आहे, हा सगळा ग्रीन पॅच जो आहे, तो परत कट करून इकडे अभिमान श्रीच्या सिग्नलला येणार आहे. तर याची थोडीशी थोडक्यात टाइमलाईन अशी होती की हा डीपी मध्ये 2013च्या टाकण्यात आला होता. बऱ्याचशा लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. ते ऑब्जेक्शन हिअरिंग झालं 2014ला, त्यातला मी सुद्धा एक होतो. आणि मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब चीफ मिनिस्टर होते, त्यांनी एक एक्सपर्ट कमिटी नेमली. त्या एक्सपर्ट कमिटीमध्ये 3 हे प्रायव्हेट होते आणि 4 हे कॉर्पोरेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर ही जी प्लॅनिंग कमिटी होती, त्या प्लॅनिंग कमिटीने आउटराइटली हे रिपोर्ट स्क्रॅप, टनेल स्क्रॅप केले होते त्यांच्या 13 फेब्रुवारी 2015च्या रिपोर्टमध्ये. आणि नंतर अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅड टेकन इट ओव्हर. 2014ला स्टेट गव्हर्नमेंट बदललं, त्यांनी कॉर्पोरेशनच्या ताब्यातनं हा सगळा डीपी त्यांच्याकडे घेतला, महापालिकेकडनं गव्हर्नमेंटकडे घेतला. आणि मग स्टेट गव्हर्नमेंटनी तो सगळा नवीन एक कमिटी फॉर्म केली, नियोजन समिती नाही. ती समिती फक्त इट वॉज हेडेड बाय चोकलिंगम, तेव्हाचे ते डिव्हिजनल कमिशनर होते. आणि त्यांनी तो 26 सप्टेंबरला चेंजेस करून तो बालभारती रस्ता आणि टनेल हे परत इन्कॉर्पोरेट केले आणि 5 जानेवारीला तो डीपी सँक्शन झाला. तर त्यांनी त्या प्लॅनिंग कमिटीमध्ये स्पेसिफिकली काय लिहिलं होतं? त्यांनी हे लिहिलं होतं की ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन द बायोटा, जे काही आपले हिल बायोडायव्हर्सिटी होईल त्याचं नुकसान होणार आहे, क्वालिटी पोल्युशन खूप वाढणार आहे, व्हायब्रेशन्स वाढणार आहे, जमिनीखालचं जे हायड्रोलॉजिकल चेंजेस, जे पाणी आहे ग्राउंड वॉटर, दॅट विल बी अफेक्टेड. आणि म्हणून कन्सिडरिंग ऑल दिस, इट इज इंडीड इसेन्शियल, हे गरजेचं आहे की हे प्रोपोज टनेल डिलीट करावे डीपी मधून. एवढंच नाही तर त्यांनी हे सुद्धा लिहिलं होतं की नो रोड्स ऑफ एनी काइंड, कुठलाही रस्ता हिल टॉप किंवा हिल स्लोप किंवा रिव्हर बेड मध्ये नसावा, हे कॅटेगोरिकली त्या नियोजन समितीने लिहिलेलं होतं. एवढंच नाही, आणि त्यांनी कन्क्लूड केलं होतं. काय कन्क्लूड केलं होतं की टनेल्स, रोड्स, रिव्हर बेड हे 100% इट इज इन कॉन्ट्राडिक्शन. कशाच्या कॉन्ट्राडिक्शन मध्ये? जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जो आहे तो काय, मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगेन. इट इज व्हायोलेटिंग दॅट. So it should, all these things, this so-called infrastructure of tunnels, roads is completely against the comprehensive. आणि त्याच्यातले हे तिघांनी सह्या केल्या होत्या. त्याच्यातले एक होते सारंग यादवाडकर, जे आता आपल्या समोर बोलून गेले. हे अख्तर चव्हाण, हे जे स्कूल ऑफ आर्ट्स बॉम्बेतले, ही इज द HOD. आणि तिसरे होते डॉक्टर सचिन पुणेकर. तर तेवढंच नाही, तर अजून एक प्लॅनिंग कमिटी, नियोजन समितीने मराठीमध्ये एक ॲडेंडम, एक अनेक्शर जोडलं. त्या अनेक्शर मध्ये त्यांनी क्लिअर लिहिलं, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने टनेल रद्द करणे आवश्यक, अंडरस्टँड द वर्डिंग, आवश्यक आहे. त्यामुळे टनेल रद्द करावा अशी आम्ही खालील सह्या करणाऱ्यांची समिती सदस्यांची शिफारस आहे, रेकमेंडेशन बाय द नियोजन समिती. त्याच्यामध्ये सही करणारे सारंग यादवाडकर आहेत, सचिन पुणेकर आहेत, बाबूराव कर्णे गुरुजी, तेव्हा ते नियोजन समिती फ्रॉम द पुणे महानगरपालिका होते, आणि चेतन तुपे ते होते.
आणि मग त्यांनी तो कन्सल्टंट नेमला. तो कन्सल्टंट 1 वर्षात 6 वेळा टेंडर्स त्यांनी बदलले. तेव्हा डिसेंबर 2019 जानेवारी 2020 च्या सुमारास एका टनेलची कॉस्ट होती 90 कोटी रुपये एका टनेलची. आणि आता परवा 14 जानेवारीला जेव्हा प्रेझेंटेशन दिलं कन्सल्टंटनी आपल्या पालकमंत्र्यांना चंद्रकांत दादा पाटलांना आणि कमिशनरांना, तेव्हा त्यांनी हे प्रपोज केलं. काय प्रपोज केलं की बाबा हा ऑल्टरनेट रोड आहे फॉर गणेशखिंड रोड. गणेशखिंड रस्त्याला हा ऑल्टरनेटिव्ह असू शकतो का माहित नाही. म्हणजे दॅट इज द फॅक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं आणि व्हेरी इंटरेस्टिंग जे ब्लिंक होत आहे ती 90 कोटीची व्हॅल्यू आज 486 करोड झाली 3 वर्षात, मोर दॅन 5 टाइम्स. कुठे व्हेनेझुएलाला सुद्धा एवढे इन्फ्लेशन नाही. So this is the beauty, and now this is what I think is the biggest inference which all the citizens are coming to is 5 times increase of your own taxes which you are paying. Next. आता ही जी टोपोग्राफी बघू, ही बेताळ टेकडी आहे, ही आपल्याला दिसते ती तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा ती जी क्वारी आहे तिथं पाणी असतं, लहान मुलं त्याच्यात फिशिंग करतात. ही इकडं खालचा हा खोलगड भाग आहे, हा पंचवटी आहे, इकडं गोखले नगर आहे आणि ही जनवाडी आहे. गोखले नगरचे डिटेल ड्रोन मधनं पिक्चर घेतलेलं आहे. हे बांबुर्डा फॉरेस्ट आहे आपलं, जिथे फॉरेस्टने आणि सगळ्या NGOsनी, शाळेतल्या मुलांनी, कॉलेजच्या मुलांनी इथे 2 ट्री प्लांटेशन केले आणि इथनं हा बोगद्याचा हा सगळा ग्रीन पॅच जो जाणार आहे आणि तिथे तो बोगद्याची सुरुवात होणार आहे. नेक्स्ट. आणि हा पलीकडचा हा तिसरा भाग बघू तो सुद्धा खोलगट आहे. इट इज ॲट द बॉटम ऑफ द सॉसर. हे आहे सुतारदरा कोथरूडच्या बाजूला. नेक्स्ट. हे पंचवटी मधलं एक चित्र आहे. 1986-87 ला इट वॉज अ कम्प्लिटली बॅरन हिल. ही एक क्वारी दिसते, ही मागाची क्वारी नाही, ही अलीकडची क्वारी आहे. मी इथं कुठेतरी इथं राहतो आणि दिस वॉज इन 86. हार्डली देयर वॉज एनी व्हेजिटेशन. आणि मागच्या 30 वर्षात लॉट ऑफ इन्क्लुडिंग द PMC, including the Pune Mahanagarpalika, colleges, NGO, barash. Next, they have been planting the trees and next, now it has become quite green. Of course, in those times, जसं मगाशी डॉक्टर सुषमा दाते म्हटले की अरे ते इंडिजिनियस आहे, नॉन इंडिजिनियस व्हरायटी असे ते कॉर्पोरेशनची लोक सांगतात. ते अग्री. पण 30 वर्षापूर्वी जेव्हा फॉरेस्ट्रेशन ड्राईव्ह, तेव्हाचे जे CM होते शरद पवार साहेब, त्यांनी ही जी फॉरेस्ट्रेशन ड्राईव्ह केली त्याच्यामुळे in spite of the fact that it was a non-indigenous tree, lot of soil formation has happened. Yes, now is the time to get it changed to an indigenous tree. But it is because of that green effect, that green island has come down. Next. तर त्याचा impact काय होणार आहे? The impact will be a lot of things on the forest cover, on the biodiversity. मराठीमध्ये जरा सांगाल. थोडासा हळू होऊ द्या, काही प्रॉब्लेम. मराठीत. तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? तर तो आपल्या फॉरेस्ट वरती होणार आहे, जैव बायोडायव्हर्सिटी वरती होणार आहे, पोल्युशन, वॉटर टेबल, एन्व्हायरमेंट, नॅचरल हेरिटेज जो नैसर्गिक आपला वारसा आहे त्याच्यावर होणार आहे. सिटीजनची सेफ्टी का कसं काय मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. ऑब्व्हियसली आपले सगळ्या हेल्थ वरती होणार आहे आणि तुमच्या खिशातले आणि माझ्या खिशातले पैसे जाणार आहे. नेक्स्ट. तर आता हे प्रपोज आहे. हा इथला सेनापती बापट रोड, इथे JW नायले, इथं बेताळ बाबा चौक जे 15 तारखेला आपल्याला भेटायचं. हा इथं पॉइंट आहे. तर तिथनं आत आल्यावरती या टनेल जो जाणार आहे तो क्वारीच्या खालनं जाणार आहे. म्हणजे विचार करा किती वाट लावणार आहे. आणि हा इथे मिळणार आहे पंचवटीला, इथे हा कोथरूडचा बोगदा आहे तो इथे मिळणार आहे. आता आपण गंमत बघू काय होणार. व्हेरी इंटरेस्टिंग. मे बी बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसणार. इथनं एक बोगदा जो गोखले नगरवरून येणार आहे, इकडनं एक बोगदा जो कोथरूडवरून येणार आहे. हे पंचवटी आहे. जर तिथं तुम्ही कोणी आला असाल तिथे स्टेट बँक नगर, स्टेट बँकच्या नगरच्या शेजारी हा एक छोटासा रस्ता दिसतो जो आहे 15 मीटरचा. तो आता 30 मीटर होणार आहे. म्हणजे ही सगळी झाडं या पॅच मधली हे जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथे भानुमुळे त्यांनी ते मियावाकी ट्री प्लांटेशन केलेले आहेत. एव्हरीथिंग, सॉरी मिस्टर भानुमुळे, दिस इज ऑल गोइंग टू गो.
ही जी क्वारी दिसते ही दुसरी क्वारी आहे, वरची क्वारी वेगळी. या क्वारीमध्ये सुद्धा 42 डिग्री सेंटीग्रेड असताना उन्हाळ्यामध्ये यू स्टील फाइंड फॅन्टॅस्टिक वॉटर स्टोरेज स्टील. तर हे सगळं आहे, ही सगळी झाडं इथं जाणार आहे. नाही तर आता काय होतंय, हा जो बोगदा इकडनं आला, हा कोथरूडचा बोगदा आला, ही सगळी झाडं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जाणार आहे. हा ग्रीन झोन आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे. हे सगळं गेल्यानंतर दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो. हा जो दुसरा हे ऑलिव्ह ग्रीन जे आहे हे हिल टॉप हिल स्लोप आहे, जिथे क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की त्याला हात लावू नये. तो सगळा कट करणार आहे आणि इथनं परत एक 18 मीटरचा रोड येणार आहे. बरं हाय तर जाणार, पण त्याच्या पुढची हाईट काय होणार आहे? ही लॉयला ची इथे शाळा आहे, इथे सेंट जोसेफचं प्लेग्राऊंड आहे. या लहान मुलांच्या प्लेग्राऊंडच्या शेजारनं, वर्गांच्या शेजारनं हा रस्ता जाणार आणि इथं अभिमानश्रीच्या त्या स्टॉपला, त्या इंटरसेक्शनला येणार आहे. त्याच्यावर प्रॉब्लेम नवीन एक होणार आहे, तो म्हणजे इथला जो नॅचरल स्ट्रीम आहे, हा सगळा नॅचरल स्ट्रीम लुप्त होणार आहे किंवा इट कुड बी कम्प्लिटली डिस्टर्ब, तो राहणार नाही. नेक्स्ट आता बघू तिकडे काय होतं, कुठे गोखले नगर भागात काय होतं ते बघूया. हाय टोपोग्राफी हे वरनं ड्रोन मधनं चित्र घेतलेलं आहे. हे ड्रोनचं चित्र आहे, त्याच्यामधनं जो आता 12 मीटरचा जो रस्ता आहे चंदवाडी मधनं जो जातो तो एक्झॅक्टली डबल होणार आहे. डबल तो होणारच होणार आहे, पण ही सगळी पूरग्रस्त वसाहत आहे. low income, middle income people are staying, but they are all human beings like you and me. ही त्यांची सगळी घरं जाणार आहे. एवढंच नाही तर हा जो बोगदा, हा बांबुर्ड्याचं जे वनक्षेत्र आहे, हा 24 मीटरचा होणार आहे. हा आपला वेताळ बाबा चौक जो मीटिंग पॉइंट आहे आपल्या 15 तारखेचा, हा तर 24 मीटर होणारच होणार. एवढंच नाही, गंमत बघा, कंप्लीट गोखले नगर भागाची वाट कशी लावणार आहे. हे मेंढी फार्म आहे, तिथला रस्ता वाईट होणार, तो 20 मीटर होणार. नंतर हा जो मधला रस्ता आहे तो 24 मीटर होणार. भैरटवाडी, वैदूवाडी, आशानगर, जनवाडी सगळे रस्ते 12 मीटर होणार. म्हणजे ही सगळी घरं जाणार. हा नकाशा माझा नाही, हा नकाशा आहे डीपी. तेव्हाच्या 2014च्या गव्हर्नमेंटनी तो सँक्शन केलेला 2017 साली. लाल रेगा दाखवल्यात म्हणजे दीज आर ऑल डीपी मध्ये रोड वाइडनिंग अँड प्रपोज्ड रोड विड्थ्स. एवढं लक्षात घ्या. हे सगळं म्हणजे त्यांना हे माहिती आहे, काय माहिती आहे की जर का कंजेशन झालं तर कंजेशन ह्या एकट्या मेन रोड वरनं इट कॅनॉट हँडल द ट्रान्सपोर्ट, इट कॅनॉट हँडल द ट्रॅफिक. सो दे आर फोर्सिंग द ट्रॅफिक. ते फोर्स करतात ते ट्रॅफिक या सगळ्या गल्ल्यातनं जायला पाहिजे, म्हणून तिथले रस्ते वाईट केले. नेक्स्ट आता तिसऱ्या भागात काय होतं आपण ते बघूया. तिथली गंमत बघूया. सुतारदरा कोथरूडच्या भागात काय होतं तर तिथे हे होतं, इथला रस्ता हा 30 मीटर केला, हा 24 मीटर केला. हा इथं बोगद्याचं ओपनिंग आहे, इथं सुतारदराची एरिया आहे. हा रस्ता इथं डायरेक्टली खाली किनारा हॉटेल जे आहे पौड रस्त्यावरती, तिथे तो जॉईन होतो. तिथली गंमत बघा आता काय, हे सगळं पेटकर साम्राज्य आहे, पेटकरची सोसायटी आहे. हा रस्ता त्यांनी वाईड केलाय परत 30 मीटर. एवढंच नाही तर त्यांची कंपाऊंडने मागे जातील, परंतु यांच्या मागणं सुद्धा जो रस्ता जाणार आहे हा सगळा 24 मीटर, हा 24 मीटर, हा 24 मीटर. सगळ्या बाजूनी रस्ते विल बी वाईड अँड रेड कलर डीपी मध्ये दाखवलेले आहे. सो दिस इज द बेसिक प्रॉब्लेम. आणि आता जेव्हा हा पिंक रंगाचा जो आहे तो पिंक रंगाचा इज अ गव्हर्नमेंट एरिया ॲज आयडेंटिफाईड ॲज द कलर is specifically for central government organization. So हा जो पिंक रंगाचा जो आहे ही मिलिटरीची जागा, ही ARI चे कधी त्यांचे बॉम्ब शेल जोडतात आणि कधी कधी इकडे पडतात. इथले रस्ते त्यांनी वाईड केले होते 24 मीटर 30 मीटर. परंतु but the defense took an objection. हात लावायचा नाही म्हणून अंडर SMR 91 हा डीपीतनं त्यांनी डिलीट केला. मेलं कोण? फक्त तुमच्यासारखे माझ्यासारखे सिटीजन्स.
त्यांचे सगळे रस्ते काढले. नेक्स्ट. सो आता डॉक्टर सुषमा दातेंनी मागाशी अक्विफर सांगितलं, परंतु बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही काय भानगडे बाबा, पाणी वरती आहे, खाली तर ग्राउंड वॉटर म्हणतो, भूजल म्हणतो, पण टेकडीचा त्याचा काय संबंध आहे. आता जस्ट दिस इज अ स्केच ऑफ बेताळ टेकडी. इट इज ओनली अ पार्ट ऑफ द स्केच. तर ही जी आपली जी सगळी ग्रीनरी दिसते, जी झाडं दिसतात, जी सगळी बायोडायव्हर्सिटी दिसते, ऑब्विसली यू सी इट ऑन द टॉप. त्याच्यातनं काही नले नॅचरल स्ट्रीम्स पावसाळ्यात तयार होतात आणि हा जो आहे हा वॉटर टेबल फॉर्म झालेला आहे. म्हणून जेव्हा तुम्ही बोरवेल टाकता तर या वॉटर टेबलचं जेव्हा थोडंसं खाली जातं 20 फूट 30 फूट, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा पाणी मिळतं. ते पाणी जे आहे दिस इज द फर्स्ट अक्विफर. त्याला अनकन्फाइंड म्हणजे नॉट कन्स्ट्रेटेड, अनकन्फाइंड म्हणजे जे ओपन आहे सरफेसला. का ओपन आहे? कारण इथनं नाल्यातलं पाणी येतं. हा अक्विफर तयार व्हायला काही वर्ष काही दिवस लागतात. गंमत बघा आता काय होती. व्हेरी इम्पॉर्टंट. हा बसाल्ट रॉक आहे, नॉन पोरस आहे, हायली इम्परमिएबल रॉक आहे. आणि त्याच्यानंतर या रॉकच्या बेडच्या नंतर अजून एक मध्ये खाली पाण्याची एक कंप्लीट देयर इज वन अनदर सँडविच्ड लेयर ऑफ वॉटर विच इज कॉल्ड एज अ कन्फाइंड अक्विफर. आणि हा जो अक्विफर आहे हा कन्फाइंड आहे, त्यामुळे त्याला या क्रॅक्स मधूनच फक्त पाणी येतं. म्हणून हा अक्विफर तयार व्हायला सेंचुरीज, शेकडो वर्ष लागतात. आता आपण अजून थोडंसं खाली जाऊ. हा खालचा जो अजून परत कन्फाइंड अक्विफर आहे, जो सँडविच अक्विफर आहे बिटवीन हा बसॉल्ट आणि या बसॉल्ट मध्ये, या अक्विफर तयार व्हायला मिलेनिया म्हणजे हजारो वर्ष लागतात. म्हणजे हे जे आपले पाण्याचे त्याला अक्विफरला मराठीमध्ये आपण जलस्रोत, भूजल स्रोत जे आपण म्हणतो, हे अक्विफर्स आज या दोन बोगद्यांमध्ये मुळे पंक्चर करणार आहे. थोडक्यात असं लक्षात ठेवा की आपल्याला पाणी काही कॉर्पोरेशन 24 तास देत नाही, बरोबर आहे. आपल्याकडे टाकी आहे वरची, त्या टाकीला जर का 2 छोटी छिद्र पाडली, भोकं पाडली, तर लगेच तुमचं उद्या टॉयलेटचं पाणी जाणार नाही. परंतु आफ्टर 1 डे तुमच्या किचनला पाणी राहणार नाही, ना तर एनीवेअर इन युअर बाथरूम्स यू विल हॅव द एक्झॅक्टली द सेम थिंग इज गोइंग टू हॅपन विथ दिस रिझर्वॉयर्स. यार हे रिझर्वॉयर्स आहे, या रिझर्वॉयर्सला एक्झॅक्टली तसं होणार आहे जेव्हा 2 भोकं पाडण्यात येणार आहे. 24 मीटर प्लस 24 मीटर 48 मीटर प्लस द ॲडिशनल कन्स्ट्रक्शन एरिया. ही भोकं जेव्हा आपल्या अक्विफरला पाडण्यात येतील, आपल्या पाण्याच्या रिझर्वॉयरला पाडण्यात येईल, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा काय होणार आहे. दे विल बी नो वॉटर आफ्टर अ फ्यू मंथ्स. आणि याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगतो. नेक्स्ट. हा जो रिपोर्ट आहे तो अक्वा डॅम, कालच मी ते हिमांशू कुलकर्णी ज्यांनी हा अक्वा डॅमचा रिपोर्ट केला होता त्यांच्याशी बरंचसं टेक्निकल अनालिसिस करतो. ॲज अन इंजिनियर सगळ्यात महत्त्वाचं, आय एम एन इंजिनियर, आय बिलीव्ह इन डेटा, आय प्रोसेस द डेटा, आय अनालाइज द डेटा, आय प्रेझेंट द डेटा. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, मला यांनी ओळख करायला विचारली होती की काय एन्व्हायरमेंटलिस्ट. म्हटलं नाही, आय एम नॉट अन एन्व्हायरमेंटलिस्ट, आय एम अ सिम्पल इंजिनियर, बिकॉज नाउ इट इज द एन्व्हायरमेंटलिस्ट आर टर्म्ड एज टेररिस्ट also by the government. So I am not that, I am a pure cut engineer. And आता हे जे अक्विफर्स आहेत, हे जे मी तुम्हाला कन्फाइंड अक्विफर्स आहेत, हे सगळे त्यांनी मॅप केलेले आहेत. आणि हे जे मॅपिंग केलेले आहे तिथे अक्विफर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 5 6 अप टू 28. आता गंमत बघा, द बेस्ट पार्ट ऑफ इट, जेव्हा मी तो जानेवारी 23 चा रिपोर्ट अनालाइज केला, काल ज्यांनी स्वतः रिसर्च केले 3 वर्ष, ज्यांनी जो रिसर्च केला, जो 1900 नंतर त्यांनी 23 ला जो नवीन रिपोर्ट काढला, तर ते हा जो बोगदा जाणार आहे, हे आपली टोपोग्राफी आहे. हे नॉर्थ वेस्ट पासून सुरुवात केलेले साधारण 25 वेळ, हे पुणे शहराची, आपण बाहेर जात नाहीये, फक्त पुणे महानगर पालिकेच्या याच्यातली ही टोपोग्राफी आहे. ही बाणेरची टेकडी, ही वेताळची टेकडी, ही मुठा नदी, म्हणून ऑब्विसली तुम्हाला तिथं कॅव्हिटी दिसते. ही तळजाई टेकडी, हे गुजरवाडी, आणि ही वन ऑफ द रिजेस, एक कड जी सिंहगडची, ही पुणे शहरामध्ये पीएमसी एरियामध्ये आलेली आहे. आता या इथं ऑब्विसली देयर इज अ कॅव्हिटी. हा बोगदा ह्या हाईटला 650 मीटर्सला जाणार आहे आणि इथनं हा 2 भोकं पाडण्यात येणार आहे थ्रू अ डिस्टन्स ऑफ 960 मीटर्स अँड 560 मीटर्स, बरोबर आहे.
कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे. आता ह्या भागातनं काय होणार आहे, तर हा जेव्हा भाग आम्ही चेक केला तर अक्विफर नंबर 22, 23 पासून ते 27 पर्यंत सगळे पंक्चर होणार आहे. आणि this is a new analysis what yesterday when I was sitting with Dr. Himanshu Kulkarni, the volume of water, मी म्हटलं बाबा मला पाणी किती जाणार, 3.7 million cubic meters, 3.7 million cubic meters of water will be disturbed, which is equivalent to dividing it by the 3.5 square kilometer, 1000 millimeters of rain. म्हणजे एक अख्खा पाऊस जो ऍव्हरेज रेनफॉल 700 आहे, दीड वर्षाचा रेनफॉल, 1000 mm of rainfall water will be directly affected with these two holes, with these two tunnels. This is the latest thing which I wanted to join. मला वेळ नाही मिळाला, otherwise I will show the calculations in the next. आता ही गंमत बघा, हे चित्र माझं नाहीये. आणि सगळ्यात ब्युटी म्हणजे जेव्हा आम्हाला वंदनाताई पवार साहेबांच्याकडे घेऊन गेले, त्यांनी म्हटलं अरे हे काय, हे झालंय का तसं? म्हटलं नाही साहेब, हे होऊ घातलंय. हा फिजिकल चित्र आहे, सकाळ मधलं चांदणी चौकातलं जो वाईडनिंग चालू आहे. एक्झॅक्टली हे असं होणार आहे. जनवाडीला, गोखलेनगर साईडला, कोथरूड साईडला आणि इकडे पाषाणच्या पंचवटी साईडला. तर नेक्स्ट, तर हे काय आहे, हे जे कट केलेला जो भाग आहे त्याच्यातनं डायरेक्टली पाणी धो धो गळतंय. हे तुम्ही फक्त, ही तुम्ही काही लोकांनी ही व्हिडिओ बघितली असेल. यू कॅन सी ही नदी तयार झालेली आहे. इट इज बिकॉज ऑफ द रप्चरिंग ऑफ द अक्विफर्स, जे कन्फाइंड अक्विफर्स आहेत. अनकन्फाइंडचा तो प्रॉब्लेमच येत नाही, कारण ते सरफेसला असतात. हे कन्फाइंड ऑफ, हे बघा, हे सगळे जे वॉटरफॉल जो येतोय, धबधबा सारखं पाणी गळतंय. This is an exact fact what has happened in Pune. आणि आता गॅरंटेड मी सांगतो, या उन्हाळ्यात आमचं इथे काल बोलणं झालं, चांदणी चौक, बावधन या भागामध्ये जिथं ही टेकडी कापलेली आहे, जिथं चांदणी चौक वाईट केले, त्यांना बोरचं पाणी या उन्हाळ्यात मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष. सो व्हॉट आर वी लीडिंग टू? आपल्याला शेवटी टँकर लॉबी. सो डू वी वॉन्ट दिस? This is again the point what was I just want to go back since Sarang Yadwadkar is here. I just that 2 slides मागे जावा. जेव्हा त्यांनी सांगितलं की 5 फूट 2 meters, अजून एक ते टोपो, हा ही बघा 5 फूट जेव्हा आपली पातळी वाढणार आहे, दिस इज अ मुठा रिव्हर, यू कॅन अंडरस्टँड हाऊ मेनी किलोमीटर्स दिस विल बी अफेक्टेड. फक्त 5 फूट पातळी वाढल्याने यू कॅन सी दिस इज द एक्झॅक्ट स्केल. This is the problem here with us. Here, next. Sorry, we go back. Next. So, जसं आपण हे मगाशी सुद्धा सुषमा दात्यांनी सांगितलं की साधारण 4 TMC पाणी आपलं we are using is the ground water which will be completely compensated. पण हे काही उदाहरण आहे म्हणजे, and why I'm giving you live examples. सुवर्णरेखा इथलं या कॉर्नर वरती जी बिल्डिंग होती, जी मेस होती, तिथं का मोठं बिल्डिंग बांधण्यात आली, त्याच्यामध्ये ऑब्वियसली टिळक टँकची पातळी has got affected in spite after 2 years or 3 years of construction. Same problem has happened with the ICC complex, JW Marriott, MCCI ची जी बिल्डिंग झाली आहे, तिथे खाली त्या विश्रामबाग सोसायटी आणि त्या लोकांचं पाणी, बोरचं पाणी कमी झालेलं आहे. सेम प्रॉब्लेम has also happened on the model colony lake, जेव्हा when the central mall construction took place. So this is the big problem where all this is directly going to get affected. But तेव्हा माहित नव्हतं construction करताना की there will be the aquifers are getting punctured. So I have been warned to slightly move fast. So this is what it is. जरी हिरवळ वरती असली तर रूट्स फार खालपर्यंत आहे. So this is what, हे आपली वेताळ टेकडी आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट प्लीज. बरं, कॉर्पोरेशनचं म्हणणं काय, आम्हाला रस्त्याची डिस्टन्स कमी करायचं आहे, कंजेशन कमी करायचं आहे, कोंडी फोडायची आहे, असं सगळं आहे, आणि पोल्युशन कमी करायचं आहे. सो हे खरंच डिस्टन्स कमी होणार आहे का, किंवा कंजेशन कमी होणार आहे का? नेक्स्ट, तर आपण जरा ह्या भाग बघू. हा दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर यू टू अंडरस्टँड.
पाषाण साईडला काय आहे? पहिलं CPR, सेंटर फॉर पोलीस रिसर्च युनिव्हर्सिटी, 2-3 शाळा आहेत, लॉयला, सेंट जोसेफ काय मॉडर्नची शाळा आहे, आणि मग नंतर HCL आहे, ARD, IITM, इंडियन ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, आयसर आहे, आज सीडॅक सिमेंट आहे तिथे, आणि ह्या रेसिडेन्शियल काही कॉलनीज आहेत. याच्या व्यतिरिक्त जर इज नो इंडस्ट्री, तिथे लोक येणार आहेत का? नाही येणार, कारण तिथे त्यांचं काहीच काम नाहीये. बरोबर. नेक्स्ट, नाउ यू गो डाऊन टू द जनवाडी साइड. हा सगळा रेसिडेन्शियल झोन आहे. हा बिग झोन म्हणजे सगळा गव्हर्नमेंट एजन्सीचा रोड आहे, जो पाषाणचा बघितला. नाउ यू कम डाऊन टू SB रोड, इज येलो, दॅट इज ऑल रेसिडेन्शियल. ही सगळी पूरग्रस्त, त्यामुळे तिथेही काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, तिथेही काही फॅक्टरीज, IT होणं अशक्य आहे. जे काही आहे ते फक्त सेनापती बापट रोडला, विच इज ऑलरेडी रिच्ड इट्स पीक. नेक्स्ट, तिसरी साइड, हा जो पौड जो सुतारदारा भाग आहे, हा सुद्धा आपण बघितल्याप्रमाणे इट इज ऑल हायली कंजेस्टेड एरिया, आणि इट इज ऑल्सो, त्यामुळे इथेही सुद्धा नवीन IT कॉम्प्लेक्सेस, मॉल्स, फॅक्टरीज, इंडस्ट्री येणं कदाचित 100% देयर इज नो पॉसिबिलिटी. म्हणजे हा रस्ता कोणासाठी आहे? हा रस्ता इथल्या लोकांना इथं जाण्यासाठी का इथल्या लोकांना इथे येण्यासाठी? नाही. सो बेसिकली हा रस्ता कोणासाठी जेव्हा कॉर्पोरेशनने सांगितलं, नीट समजून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड ॲज वेल. दिस रोड कॉर्पोरेशन म्हणतं की जे कोथरूडचे लोक आहेत त्यांना काही पंचवटीमध्ये काम नाही, ना तर त्यांचं सुतारदारात काम आहे, ना तर त्यांचं जनवाडीत काम आहे. कोथरूडच्या लोकांना पुढे, पाषाणच्या पुढे, म्हणजे ब्रेमेन सर्कलच्या पुढे जायचंय. कुठे पुढे जायचंय? ज्याला कुठे PCMCला जायचं असेल, ताथोड्याला जायचं असेल, हिंजवडीला जायचं असेल, त्यांच्यासाठी त्यांचा वेळ वाचणार आहे, हरकत नाही. आता त्यांनी गंमत काय केली कॉर्पोरेशनने? या बोगद्याचे एंट्रन्स जिथं फॉरेस्ट आहे, या बोगद्याचं एक्झिट जिथं फॉरेस्ट आहे, तर इथं डिस्टन्स ऑब्विसली कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू असं वळसा. पण इथली लोक तर इकडे जाणारच नाहीये. जाणारी सगळी लोक इथली आहेत. पौड फाटा, वारजे, सहकार नगर, समजा आपण कोथरूड बस स्टॉप घेऊ, विच इज द सेंट्रल पॉइंट, तिकडनं या ब्रेमेन सर्कलला जाण्यासाठी लोक जाणार आहेत. नेक्स्ट, तर ते जर आपण बघितलं तर व्हॉट दे हॅव डन, ही 100% कॉर्पोरेशननी धूळफेक केली. इट्स आय वॉश. उल्लू बनवले साध्या भाषेमध्ये. त्यांनी डिस्टन्सेस कुठे कन्सिडर केले? फॉरेस्ट स्टार्ट टू फॉरेस्ट एंड. अरे, when people are not going to start from the forest and end to the forest, they will be commuting right from Kothurud किंवा वेताळ बाबा चौक, and they want to go right up to कुठे बाणेर किंवा इकडे तर ब्रेमेन सर्कल किंवा नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या मेन सिग्नल पर्यंत, त्याच्या पुढे ते जाणार आहेत. तर तो डिस्टन्स जर आपण गुगलने बघितला, मीन्स गुगल विल नॉट लाय, फ्रॉम कोथरूड बस स्टॉप टू से ब्रेमेन सर्कल किंवा नॅशनल हाऊसिंग सोसायटीला दॅट डिस्टन्स इज 8.38. आणि जर का त्यांनी याला कदाचित बोगदा बनवला तर असं आतनं जाऊन इट विल बी 8.71 किलोमीटर. 300 मीटरनी डिस्टन्स कम्युटिंग वाढणार. कमी होणार आहे का? बिलकुल नाही. नेक्स्ट, सेम थिंग इज ट्रू फॉर वेताळ बाबा चौक. फ्रॉम वेताळ बाबा चौक तुम्हाला जर का इकडे नॅशनल बाणेरच्या सिग्नलला जायचे तर डिस्टन्स इज 3.84 किलोमीटर. आणि तर का तो बोगद्यातनं जायचं झालं तर असं वाकडं जाऊन बोगद्यातनं जायचं जर झालं तर इट विल बी 5.39 किलोमीटर. म्हणजे 1.5 किलोमीटर 40% डिस्टन्स वाढतंय, डिस्टन्स कमी होत नाहीये. दिस इज हाऊ द फर्स्ट थिंग. नेक्स्ट थिंग, तर पुढचं, आता कंजेशन कमी होतंय का? ही गंमत बघा. हा डेटा युनिव्हर्सिटी फ्लायओव्हर जो होता आज नाहीये, आणि हा CUEP फ्लायर जो नव्हता आणि जो आज आहे. याचा डेटा 3 वर्षापूर्वीचा बघितला तर आज द ट्रॅफिक काउंट ऑन द युनिव्हर्सिटी ऑफ द CUEP फ्लायओव्हर इज मच हायर. आणि आजचा काउंट ज्यांनी जो घेतलेला आहे युनिव्हर्सिटी सर्कलचा, बिकॉज देयर इज नो फ्लायओव्हर, इट इज लेस. पॉप्युलेशन कमी झाली आहे का? नाही. गाड्यांचं रजिस्ट्रेशन कमी झालंय का? नाही. इकडे वाढलंय बिकॉज ऑफ द फ्लायओव्हर, इकडे कमी झालंय. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज अन इंड्युस्ड ट्रॅफिक. नेक्स्ट, सो हे तर आपल्या सगळे जगप्रसिद्ध उदाहरण आहे नळ स्टॉप फ्लायओव्हर. तर त्यांनी काय झालेलं आहे, फक्त माझा नळ स्टॉप वरनं मला 5 सेकंद लागतात, परंतु रांकाच्या सिग्नलला मला जास्त वेळ लागतो, गरवारीच्या सिग्नलला जास्त वेळ लागतो. आणि ह्या बाजूला काय होतं तर इकडे परत त्या पौड फाट्याच्या फ्लायओव्हरला जाय. म्हणजे मी फ्लायओव्हर फक्त फ्लायओव्हर क्रॉस करण्यासाठी बांधणार आहे का?
टनेल काय फक्त टनेल क्रॉस करण्यासाठी नाही. मी कोथरूडवरनं निघालो आणि डेक्कनला जर नेहमीचं माझं कम्युटिंग असेल, आज सुद्धा तुम्ही इकडे आहात. इज युअर कम्युटिंग टाइम रिड्यूस्ड? ऍब्सोल्युटली नो. किंबहुना ते वाढलेलं आहे. सो कोंडी फुटली आहे का? बिलकुल नाही. आता पुढची हे समजा जर कोथरूड बस स्टॉप मधून जर का आपल्याला नॅशनल हाऊसिंग सोसायटी बाणेरला जायचं असेल तर हे सगळे इंटरसेक्शन आहेत, या सगळे क्रॉसिंग आहेत. हे क्रॉसिंग तसेच्या तसेच राहणार आहेत. इथनं 24 मीटर येणार, इथनं 24 मीटर येणार, 48 मीटरचा ट्रान्सपोर्ट वाढणार. काय 48 मीटर जाणार. पुढचा रस्ता तर तेवढाच आहे, फक्त इथली झाडं तोडून तो 30 मीटर केलाय. पुढचा रस्ता बरं इथं तर कोणाचंच काम नाही अभिमानश्रीला. नाता पंचवटीमध्ये माझ्या घरी कोणाला मी रोज बोलवणार. सो लोक जाणार पुढे, तो रस्ता तर काही वाईट होणारच नाही. नाता अभिमानश्रीचा वाईट होणार. उलट पाषाण रोड त्यांनी कमी केलेला आहे, कारण त्यांनी सायकल ट्रॅक टाकलाय, विच इज अ गुड थिंग. तर तिथली कॅरिंग कॅपॅसिटी कमी केली आणि इथनं 24+24 केला. आता ह्या बाजूची गंमत बघा. या पोपटाच्या या बाजूला कोथरूड बस स्टॉप पर्यंत जवळजवळ 9 ते 10 सिग्नल्स आहेत, इंटरसेक्शन आहेत, क्रॉसिंग आहेत. एकही क्रॉसिंग ना तर तिथे सगळ्याला सिग्नल आहे, ना तर ते वाईड होणार आहे, काहीच होणार नाही. तो कोंडी फुटणार आहे का? नाही. ट्रॅफिकची कोंडी तशीच राहणार आहे किंवा ती वाढणार नाही. तर आपला वेळ वाढणार आहे का? बिलकुल वाढणार नाही. नेक्स्ट. आणि आपली जी सगळी वाढ होती ही बाहेर होती, पुण्याच्या बाहेर होते. कोथरूड डेक्कन मॉडेल कॉलनीला देयर इज नो बिग पॉप्युलेशन राईज डाऊन देयर. जसं मगाशी सुषमा दातांनी सांगितलं, आपली मेट्रो इज ऑन या ग्रीन या आपल्या लंग्सच्या चारही बाजूनी मेट्रो आहे. सो द क्वेश्चन इज, the most important question is what is. हा परत गव्हर्नमेंटचा डेटा आहे, हा कॉर्पोरेशनचा डेटा आहे, जो त्यांनी फ्लायओव्हरच्या वेळी पीक आवरला घेतला होता की साधारण एक 9,900 गाड्या जाणार आहेत. आणि त्या गाड्या आणि हा DMRCचा रिपोर्ट आहे, ज्या हार्डली तिची ऑक्युपन्सी रायडरशिप विल नॉट क्रॉस 30%. हे स्वतः DMRC म्हणते. ॲज इट इज अ पांढरा हत्ती, इट इज अ व्हाईट एलिफंट. त्याच्यातले त्यांची कॅल्क्युलेशन विथ ओनली 30-35% ऑक्युपन्सी, हे जर आपण टोटल केले तर 8,600 साधारण पॅसेंजर जातील, विच विल कम डाऊन टू, इफ द मेट्रो इज इन फुल यूज, थोडक्यात मी सांगतो 29% तिथली आजचे जे ट्रॅफिक आहे ते कमी होणार आहे. मी नाही सांगत. DMRC दिल्ली मेट्रो रोड कॉर्पोरेशन ज्यांनी 30,000 कोटी खर्च केलेले आहेत, ओनली विथ 30-35% ऑक्युपन्सी. त्यांचंच म्हणणे 30% होणार आहे. पण तुम्हाला परत भागभारती रस्ता आणि परत बोगदे कशासाठी पाहिजे. नेक्स्ट. सो मी थोडक्यात जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपली मेट्रो मारायची आहे का? नेक्स्ट. चांदणी चौक वाईट केलेला आहे, मग कोथरूडचे लोक बोगद्यातनं हिरवी झाडी ती राहणारच नाहीये, जी काही थोडीफार राहतील ते बघण्यासाठी असा वळसा घालून परत हिंदवडीला जातील का? अशक्य. आणि इथं परत त्यांनी सगळे डोंगर कापून हे कापून चांदणी चौक वाईट केलेला आहे. आता हा डेटा आहे. गणेश खिंडला बायपास ऑल्टरनेटिव्ह रूट, ही कॉर्पोरेशनचं कुठल्या महानगरपालिकेच्या कुठल्या ट्रान्सपोर्ट इंजिनियरनी सांगितलं हे मला कळलेलं नाही, परंतु इकडनं गणेश खिंड रोडवरनं जेव्हा येतात, हा युनिव्हर्सिटी रोड, बाणेर रोड, इथले त्यांचीच डेटा आहे. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे PMRDA चा. त्यांच्याच डेटावरनं सांगतो, हार्डली 13% लोक सेनापती बापट रोडला जातात फ्रॉम मेन गणेश खिंड रोड. कोणासाठी हा रस्ता आहे? नेक्स्ट. आता ही सगळ्यात मोठी गंमत. कॉर्पोरेशन गव्हर्नमेंटला PMRDA जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन केलाय, त्यांनी सांगितलंय द हायेस्ट कॉर्डन, हायेस्ट ट्रॅफिक व्हॉल्युम्स कुठे आहे? नगर रोड, शिवाजी चौक, हिंजवडी. आणि हे कामं त्यांनी आधी करायला सांगितले. वाघोली हडपसर, हांडेवाडी, ही सगळी रस्ते, नगर रोड, सोलापूर रोड, सिंहगड, NDA, हिंजवडी, हे त्यांनी पहिल्यांदा प्रायोरिटी वरती करायला सांगितलेले आहेत त्यांच्याच रिपोर्टमध्ये. ओके. मग खराडी बायपास आणि हे सगळे त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन मध्ये सांगितलेले आहे. आता ही सगळ्यात इंटरेस्टिंग स्लाइड आहे, जी आम्ही कमिशनरला दाखवली, पवार साहेबांनाही दाखवली, ही 16 तासातली ट्रॅफिक यांचाच डेटा आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनचाच डेटा आहे, जो सांगतो 1,48,000 नॉन स्टॉपला जाणार आहे. किती? खूप जास्त आहे. बरोबर आहे, जास्त आहे. अरे पण
पुणे शहर म्हणजे काय, फक्त नळस्टॉप सेनापती बापट रोड लॉ कॉलेज नव्हे. तर ही बघा, खराडी 1,63,000, विमाननगर 1,87,000, नेताजी सुभाषचंद्र 1.5 लाख, युनिव्हर्सिटी 2.5 लाख, संत कबीर 1,65,000, सारसबाग, बोपोडी, आरटीओ. कितीतरी पटीने नॉनस्टॉप पेक्षा जास्त ट्रॅफिक आहे. मग तिथं तुमचं लक्ष का नाही? तुमचं सगळं लक्ष कोथरूडला का? नॉनस्टॉप फ्लायओव्हर तिथेच, पुढचा करिश्माचा फ्लायओव्हर तिथेच होणार आहे, हे लक्षात ठेवा. बालभारती तिथे, मेट्रो सुरुवात तिथनच, टनेल तिथनच, HCMTR तिथनच. हे सगळं फक्त कोथरूडसाठी का? जेव्हा the traffic problems at these intersections are much higher than this. Obviously. Next. So, आता हा ARI चा रिपोर्ट आहे. ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. येस, आय हॅव टू कम डाऊन, आय हॅव टू फिनिश इट ऑफ. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की मेजर व्हेइकल ट्रान्सपोर्ट जे कार्बन आणि PM 2.0 व्हेइकल ट्रान्सपोर्ट हे मेन कल्प्रिट आहे. माझ्या रिपोर्ट मधले नाही, हा लेटेस्ट रिपोर्ट आहे सप्टेंबर 22 चा. त्यांनी सुद्धा ट्रॅफिक स्टडी केलेला आहे आणि त्यांचं क्लिअर म्हणणे ट्रान्सपोर्ट इज गोइंग टू हॅव 2.5 नेक्स्ट PM 2.5. ही आपली टोपोग्राफी आहे. मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे दिस इज नेक्स्ट दिस इज ॲट द बॉटम ऑफ द सॉसर, दिस इज ॲट द बॉटम. हे आता नीट समजून घ्या. जो महत्वाचा पॉइंट आहे की हे जे दोन बोगदे येणार आहेत, जे PM 2.5 सॉक्सेस जे येणार आहे, हे ॲज इट इज दे आर ॲट द बॉटम, बशीच्या खालच्या भागात आहे. आपण हे आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रोज एक्सप्रेस वे मधून ट्रॅव्हल करता, बॉम्बे पुणे रोडला जाता, जे काही एमिशन्स आहेत ते एमिशन्स कुठे जाणार? तिथं प्रत्येक बोगद्याला जर वरती बघितलं अंधार असतो, फक्त ऑरेंज दिवे असतात, तिथे एक्झॉस्ट फॅन आहेत. बरं, ते काही एक्झॉस्ट त्या काही डोंगरात सोडणार नाही. हे सगळं एक्झॉस्ट PM 2.5 सॉक्स, नॉक्स, all these things will be emitted out on both the ends of the tunnel, which is heavy particles. And this is the wind shadow region, कारण अशी टेकडी आहे. This is all going to settle down and you're going to have smog formation. It is absolutely a new gas chamber which will be formed. तर pollution कमी होणार आहे का? Next. तर हा त्यांचा आणि ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन. आता मला कॉर्पोरेशनचे अधिकारी जेव्हा नाही कॉन्फरन्स टाइम अबाउट द बालभारती, नाही असं व्हायला पाहिजे. अरे म्हटलं 2018चं टार्गेट 158 एमिशन टन्स पर डे आहे, ते तरी तुम्ही फुलफिल केले का? आज 2023 आहे, 28चं टार्गेट 160 आहे. वी आर एनिवे क्रॉस दिस इन 2023. मग व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही करताय काय? नवीन रस्ते, नवीन बोगदे कोणासाठी करताय? नेक्स्ट. So again they have suggested non-motorized transport, metro. हे सगळं ARI चं WWF चं recommendations in black and white to the corporation. All this thing. आता तुम्हाला माहिती आहे जगामध्ये बेसिकली आता सॉल्ट लेक, लक्झेंबर्ग तिथं फ्री ट्रान्सपोर्ट देतात. लॉस एंजलिस इज गिविंग सबसिडाइज्ड थिंग. हायवे सगळे काढले सोल मध्ये, बोगोटा मध्ये. नेक्स्ट, बर्लिन जगातली सगळ्यात मोठी. It will have a car-free area, which is the capital of Germany, which is the capital of the vehicle manufacturers. मला लोक सांगतात नाही आपली ट्रान्सपोर्ट लॉबी. अरे एक्सपोर्ट करा ना, आपल्याकडे कशाला? व्हॉट इज व्हॉट जर्मनी इज डुइंग? डू एक्झॅक्टली द सेम. युरोपियन युनियन वॉन्ट्स टू रिड्यूस इट बाय 90% द ट्रान्सपोर्ट एमिशन. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन ची स्टँडिंग कमिटीमध्ये सांगितले की 30 मध्ये 50% शुड बी नॉन मोटराइज्ड अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट. तिथं काहीच झालेलं नाहीये. फक्त आपली लोक गोड बोलतात. ऍडव्हर्टाइजमेंट पेपर मध्ये मोठमोठे येतात, शाश्वत ट्रान्सपोर्ट, सस्टेनेबल थिंग. ऍब्सोल्युटली नथिंग हॅज बीन happening on this. काहीच झालेलं नाही, फक्त बोलतात आपले पॉलिटिशियन. नेक्स्ट इज ओनली बिग ॲडव्हर्टाइजमेंट. अँड दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सेंटेन्स which before I conclude, a developed country is not a place where the poor has cars. It's where the rich people, the elite people, they use the public transport. Tokyo, London, New York, Frankfurt, anyway. Next. So आता जो सर्वेचा रिपोर्ट आलाय, फिजिबिलिटी रिपोर्ट आलाय जो टनेलचा, त्या टनेलच्या फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये दिस इज द लेटेस्ट फाइंडिंग. 5 ठिकाणी सोशल त्यांनी सर्वे केलाय. अर्थात त्यांनी पाषाण पंचवटीला केलाच नाहीये. आणि 21% म्हणजे जवळजवळ 80% लोक आर अगेन्स्ट द टनेल. क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही, द मेजॉरिटी ऑफ द रिस्पॉन्डंट सेड ऍब्सोल्युटली देयर इज नो नीड. जरूर नाही बोगद्यांची. त्यांनी ऍडिशनली असंही दिलेलं आहे की तिथे जर ट्रान्सपोर्टेशन असेल तर मेट्रो आहे, तर बोगदे करू नये. हा
complete. This is a social survey. Fortunately, we managed to get a copy of it. महानगरपालिकेचा थप्पा आणि हे नेक्स्ट. हे आपल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सच्या एका प्रोफेसरने केले. दे आर ऑल्सो वर्किंग अपॉन दिस आणि त्यांचाही रिपोर्ट आता येऊ घातलेला आहे. हा जो 90 कोटी होता इथला तो आता 486 कोटी झाला. एक बोगदा गुणिले 2 पाच पटीने वाढला 3 वर्षात. So by the time it completes, you can imagine, instead of this, the project cost itself would have gone down here to more than 1500, 1800 crore. परंतु याच्या additional is the environmental cost. This environmental cost is the greenhouse gases, the carbon credits which we are all going to lose as per the Paris Agreement COP27. This is the big financial loss for the states if the tunnel is constructed. Next. सो प्रश्न हाच आहे की का यांना टनेल बनवायचा आहे. सो जर का जसं बालभारती रस्त्याला 15,000 16,000 लोकांसाठी टनेल वापरणारे अजून तेच 15,000 मे बी 20,000 लोकांसाठी तुम्हाला बोगदा बनवायचा आहे का 6 लाख लोकांचं पाणी कमी करायचं जे भोगते राहतात. हा $1 मिलियन क्वेश्चन आहे आपल्यासमोर. नेक्स्ट. आपल्याला हेही माहिती आहे, तुम्ही वाचता, the green cover in Pune is decreasing. Obviously FSI वाढला, TDR वाढला, everything is the only green cover which is remaining is the hills. तर माझं एक कळकळीचं माझे एक अपील आहे की आपल्या 2.5-3 स्क्वेअर किलोमीटर जे काही 3.5 स्क्वेअर किलोमीटर आहे आपली वेताळ टेकडी आहे त्याला हात लावू नका. जर का तुम्हाला डेव्हलपमेंटच करायची असेल तर 519 स्क्वेअर किलोमीटर मायनस 3.5 स्क्वेअर किलोमीटर उरलेल्या 516 स्क्वेअर किलोमीटर मध्ये करा. कारण these are not now the lungs of Pune, these are become the ventilators of Pune. With this, thank you very much for your time.